नमस्कार, एस के मराठी अड्डा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7/12 कसा डाउनलोड करायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या 7/12वरती कोणतीही स्वाक्षरी किंवा शिक्काची गरज नाही. हा डिजिटली साइन्ड 7/12 तुम्ही कुठेही तुमच्या शेतीच्या कामासाठी किंवा अन्य कामासाठी वापरू शकता. तर ह्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी mahabhumi.government.in या वेबसाईटवरती जावं लागणार आहे. ही वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. जेव्हा तुम्ही ही लिंक तुमच्या ब्राउझरवरती ओपन कराल तेव्हा याचा इंटरफेस तुम्हाला असा दिसेल. ह्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे डिजिटली साइन 7/12. हा ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे. जर तुम्ही या वेबसाईटवरती पहिल्यांदाच रजिस्टर करत असाल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी खाली तुम्हाला ऑप्शन दिला आहे न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही डिटेल्स फिल करायचे आहेत, जसे की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तसेच जेंडर मेल फिमेल आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आपली नॅशनॅलिटी आणि रजिस्टर मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. परत ऑक्युपेशन म्हणजे आपला व्यवसाय जो काही असेल तो आपल्याला ह्या ड्रॉपडाऊनमधून मिळून जाईल, तो आपल्याला इथे फिल करायचा आहे. ईमेल ID आपल्याला इथं टाकायचा आहे. तसेच आपली जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं फिल करावी लागेल. खाली बघितलं तर आपल्याला आपले ॲड्रेसची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं टाकायची आहे. ॲड्रेसची इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकाल लॉग इन इन्फॉर्मेशन आहे. ती लॉग इन इन्फॉर्मेशन आपल्याला इथं टाकायची आहे. म्हणजेच लॉग इन ID, हा लॉग इन ID तो असेल जेव्हा आपण ह्या वेबसाईटवरती येऊन लॉग इन करू. सो आपल्याला लक्षात राहील तो लॉग इन ID आपल्याला इथं टाकायचा आहे. तसेच सेम फॉर पासवर्डसुद्धा आपल्याला लक्षात राहील तो आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्या पुढे एक ऑप्शन आहे सिलेक्ट सिक्रेट क्वेश्चन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं सिलेक्ट करतो आहे व्हॉट इज युअर फादर्स मिडल नेम. आपल्याला हे फादरचं मिडल नेम आपल्या सगळ्यांना माहीत असतं, त्यामुळे हा क्वेश्चन आपण इथे सिलेक्ट करणार आहोत आणि समोरच्या बॉक्समध्ये ॲन्सर ऑफ सिलेक्टेड क्वेश्चनमध्ये आपण त्याचं ॲन्सर लिहिणार आहोत. ते लिहिल्यानंतर इथे जो कॅप्चा दिलेला असतो तो कॅप्चा आपल्याला ह्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही सबमिट केलं की इथं तुम्हाला असा एक पॉपअप दिसून येईल, थँक्यू रजिस्ट्रेशन कंप्लीट. तुमचं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट झालं आहे. तुम्ही क्लिक हिअरच्या बटनावरती क्लिक करून होम पेजवरती पुन्हा त्या वेबसाईटवरती जाऊ शकता. इथे आपण जो लॉग इन ID आणि पासवर्ड तिथे टाकला होता रजिस्ट्रेशन करताना, तोच लॉग इन ID आणि पासवर्ड आपल्याला इथं टाकायचा आहे. नंतर खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला आहे तसा इथं या फील्डमध्ये टाकायचा आहे आणि लॉग इनच्या बटनांवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकाल तुम्ही सक्सेसफुली इथं लॉग इन झालेले आहात. आता तुम्हाला इथे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही इथे तुमचा जिल्हा ह्या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करू शकता. तसेच सेम तालुकाही तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचं गाव तुम्हाला या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली सर्वे नंबर आणि गट नंबर आपल्याला विचारतात, तर तो आपल्याला सर्वे नंबर आपला इथं टाकायचा आहे. जो काही सर्वे नंबर असेल तो टाकून आपल्याला इथं थोडा वेळ 2 मिनटं थांबायचा आहे. तो सर्वे नंबर तिथे सर्च होईल. खाली जो सर्वे नंबर आणि गट नंबर निवडा हा जो ऑप्शन आहे तिथं ड्रॉपडाऊनमधून आपल्याला आपला सर्वे नंबर आणि गट नंबर सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकाल की तुम्हाला इथं अवेलेबल बॅलन्स दिसतोय. जो अवेलेबल बॅलन्स आहे 0, पण आपल्याला इथं डॉक्युमेंट डाउनलोड करण्यासाठी काहीतरी अमाऊंट ह्याच्यात असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की रिचार्ज अकाउंट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही रिचार्ज अकाउंट ह्या ऑप्शनवरती क्लिक कराल तेव्हा हा पॉपअप ओपन होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट एंटर करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं 100 रुपीज टाकले आणि SBIची बँक सिलेक्ट करून पे नाववरती क्लिक केलं तर आपल्याला आपलं ऑनलाईन पेमेंट करायला इथे हा आय ॲग्रीचा जो चेकबॉक्स आहे तो चेक करावा लागणार आहे आणि नंतर कन्फर्म या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 3 ऑप्शन्स दिसत आहेत बिलिंगसाठी. तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगचा तुम्हाला ऑप्शन दिला आहे.
प्लस UPIचा तुम्हाला ऑप्शन आहे. UPIमध्ये आपल्याला फोनपे, गुगल पे, पेटीएम, व्हॉट्सॲप वगैरेचे ऑप्शन मिळून जातात. तर आपण इथे UPI हे सिलेक्ट करणार आहोत. UPIमध्ये UPI QR हा ऑप्शन सिलेक्ट करून पे नावच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथे एक QR कोड दिसून येईल. हा QR कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन केल्यानंतर 2 मिनिटांमध्ये आपलं पेमेंट इथे सक्सेसफुल होऊन जाईल. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर युअर पेमेंट वॉज सक्सेसफुलचा पॉपअप तुम्हाला येईल. तुम्ही इथून कंटिन्यू करू शकता किंवा मग जर तुम्हाला रिसिप्ट हवी असेल सेफर साईड तर तुम्ही ती रिसिप्ट पण तुमच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करू शकता. तर रिसिप्ट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला व्ह्यू रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही रिसिप्ट ॲज ए PDF तुमच्या डिव्हाइसवरती तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. इथे बघाल की इथं आपल्याला आपला अवेलेबल बॅलन्स 100 रुपीज दिसत आहे. तर आपण आता आपला 7/12 डाउनलोड करू शकतो. तर इथं डाउनलोड या बटनावरती क्लिक केलं आणि ह्या पॉपअपवरती ओकेवरती क्लिक केला तर आपण बघू शकतो की आपला 7/12 हा PDF फॉर्ममध्ये डाउनलोड झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.